आज आपण आलो आहोत सिहोर मधल्या कुबरेश्वर धामात. मध्य प्रदेशमध्ये सिहोर जिल्ह्यामध्ये नपलाखेडी या गावात हे प्रसिद्ध हिंदू मंदिर आहे. प्रसिद्ध कथावाचक पंडित प्रदीप मिश्रा यांनी स्थापित केलेले श्री कुबरेश्वर महादेव मंदिर शिवपुराण कथाचं मुख्य केंद्र आहे. आम्हाला आम्ही काम करूया. पहिले काय पहिल्यांदा काय घ्यायचं रुद्राक्ष. या हॉल मध्ये कथा होतात ना. हो ह्या हॉलमध्ये कथा आम्ही मागच्या यायला तेव्हा इथं कथा होतं. तेव्हा म्हणजे हे नव्हतं ताडपदरीचं म्हणजे हे मंडप टाकलेलं. मांडव घालून मोठा हे केलं होतं. बरंच मोठा हॉल आहे. तर आहे ना गर्दी आहे बाहेर तिकडेच आहे. आणि गरमी पण तेवढंच आहे. मग काय आता आपण निघालो रुद्राक्ष घ्यायला. रुद्राक्ष घेऊन आपण बघू पुढे काय करायचं. तोपर्यंत स्टे कनेक्टेड. त्याच्या प्रदीप मिश्रा या महाराजांचे कीर्तन आणि कथा होतात ते आपल्याला यांनी सांगितलंय. पंखा बघा फोन मध्ये एवढा दिसतोय म्हटल्यावर समोर बघितला तुम्ही. मतदान पण करून आलं. इथं एकाला एकच रुद्राक्ष देतात. त्यामध्ये मी दुसऱ्याची अपेक्षा ठेवून. हे समोरचं मुरली मनोहर मंदिर कृष्णाचं मंदिर आहे का. हो कृष्णाचं विष्णूचं मंदिर. आणि इकडे आहे ते खूप ते शंकरच आहे तिथे. ते अजून केलंय. काम चालू आहे का त्याचं. ते उत्सव चालू असतो नाही तेव्हा ते संशय केले जात. झालेलं आहे काम पूर्ण आहे ते. पिंड आहे मुख्य हा शंकराचं. आणि मग इकडं शंकराचं मंदिर कुठे. ठीक आहे. हेच ते मध्ये येते. हा, मोठी मनोहर मंदिर. कसं आहे. आता आपण बघितलेलं कुबरेश्वर धाम. ते मागे कृष्णाची मूर्ती दिसते. त्याच्या मागे प्रसादालय आहे. इकडे उजव्या साईडला महादेवाचं मंदिर आहे आणि त्यासमोर केदारेश्वर आणलेले अजून काम चालू. हे आहेत आपल्या समोर आता पंडित प्रदीप मिश्रा. चला प्रसाद घेऊया. प्रसादाला मस्त अशी डाळ खिचडी आहे. तुपातली डाळ खिचडी एक नंबर. संध्याकाळची आरतीची वेळ झाली होती त्यामुळे आता महादेवाला मस्तपैकी शृंगार करून पूजेसाठी तयार केलेलं.
आरती ऐकते का तुम्ही? आरती ऐकली का नाही? आरतीला जोरात झालं की नाही का? फोटो काढला. काढलाय. आरतीचा फोटो नाही काढलाय, मी आरतीचा व्हिडिओ केलाय. दुपारी हे मंदिर बंद होत. चला तर मग बघूयात त्या मंदिरामध्ये काय काय आहे. मंदिरामध्ये राम सीता, राधाकृष्ण आणि शंकर पार्वती यांचं सुंदर अशा मूर्त्यांनी स्थापन केलं. मंदिराचं काम एकदम कडकच केलं, म्हणजे आपण म्हणतो एकदम टॉप कडकच विषय केला मंदिराचा. ते वातावरण एकदम असं भक्तिमय आणि मन प्रसन्न करून टाकलं. आत्ता इथपर्यंतच. शिवमधून आज पण निघाले उज्जैनला. वातावरण एकदम जोरात काम.